तर थेट जाऊया. भाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे. मला त्या वादात शिरायचं नाही. हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात. आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते, त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे. अशा तिन्ही भाषेला महत्त्व आहे, पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर 1चं स्थान आहे. असा एक आरोप होतो की संघाला हिंदी राष्ट्र बनवायचं आहे, हिंदू राष्ट्र नाही तर त्यामुळे मग मी सांगितलं ना, आज समोरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाही. आज खरं तर उन्हाची तीव्रता आहे, उष्माघात त्या ठिकाणी काही लोक जात आहेत, टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, पाण्याचे साठे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदा हवामान खात्याने नाही, वेगवेगळे जागतिक पातळीवर जे अंदाज व्यक्त केले जातात, जे काही साधारण काय वेदर राहील किंवा पावसाची परिस्थिती काय राहील, त्याच्यामध्ये 103 ते 105% पाऊस राहील. त्याच्यामुळे एक समाधान शेतकरी वर्गामध्ये आहे, परंतु तो पडला पाहिजे, कारण अंदाज तो खरा ठरावा एवढीच आमची पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. दादा, नाशिकचे जे दंगल प्रकरणी मवियाच्या काही नेत्यांवर गुन्हे दाखल झाले, कट रचना आणि त्यामध्ये जे कोणी दोषी असतील, आम्ही त्याच्यामध्ये कुठली पार्टी म्हणून त्यांच्यावर केस दाखल करत नाही. ती जर व्यक्ती त्याच्यामध्ये त्याचा समावेश असेल, ती दोषी असेल, तर पोलीस यंत्रणा ती कुठल्या गटाची आहे, तटाची आहे, युतीची आहे का आघाडीची आहे का आणखीन कुठल्या राजकीय पक्षाची आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवण्याच्या करता त्याला गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला, त्याला तिथं कुठंतरी धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला, तर त्याची खैर ठेवली जाणार नाही, ऍक्शन घेतली जाईल. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा, समाजाची भावना आहे वगैरे. नाही, कुणी काय म्हणावं, उद्याच्याला इथं कोणतरी म्हणेल तुला मंत्री करा. शेवटी कसं आहे, आज कशा करता ती जी काही मधल्या काळात घटना घडली त्याची इन्क्वायरी चालू आहे, CID इन्क्वायरी चालू आहे. त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातली पोलिसांची इन्क्वायरी चालू, SIT नेमलेली आहे आणि न्यायाधीशांच्या मार्फत इन्क्वायरी चालू आहे. त्याच्यावर ह्या सगळ्या ह्याचा अहवाल आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आरोप करतात, पकडले जाणार. एक पोस्ट करण्यात आली त्यांच्याकडून, कुणाकडनं? अनगा गायसास, डॉक्टर गायसासांचे रिलेटिव्ह आहेत, पत्नी आहेत त्या, त्यांनी की रिझर्वेशनच्या डॉक्टरांकडून इथून पुढे एक तुम्ही उपचार घेत जा, अशी एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल. हो का, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की एखाद्या व्यक्ती काही कारणाने जी पोस्ट द्यायला नको अशा प्रकारची पोस्ट देऊन समाजामध्ये काही वेगळ्या प्रकारची संभ्रमावस्था निर्माण करत असेल, तर त्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. कारण अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या मार्फत बऱ्याचदा तुमच्या फोन नंबर मला मिळाला तर माझ्या फोनवरून तुमच्या फोनवर पोस्ट त्या ठिकाणी आपण पोस्ट करू शकतो किंवा सोशल मीडियाला पाठवू शकतो. या गोष्टीला मी मगाशी सांगितलं, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेलो आहे आणि जातीय सलोखा राहावा, सगळ्यांनी प्रेमाने राहावं, ही आमची धारणा आहे. आता पुढची महत्वाची बातमी बघूया. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर गालावरून वारं केलंय. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, चांगली वाणी बंद पडली ती पुन्हा सुरू व्हावी असं नामदेव शास्त्री म्हणाले. त्यांच्या विधानावरून मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवरती टीका केली. आता कशावर तोंडावर मारं गेलंय का अंगावर गेलंय का काय गेलंय का, आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही, कशावर गेलंय आणि काय गेलंय काय प्रश्न बी नाही. मी त्याच्यावर बोलत बी नाही. आपण काय एखाद्यावर नाही थुकायचं म्हणलं का थुकतच नसतं, गरजच नाही. कारण ज्याने आपले माणसंच मारू टाकले, त्याने आपल्या माणसाचेच खुणा केले, त्यांनी दयामायच केली नाही की त्याचं संतोष भाईचं कुटुंब किती उघड्यावर पडलं. त्या लेकरा बाळांचा, त्या संतोष भैया देशमुखांच्या किती
टाहो फोडत असते. निलंबित PSI रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातल्या हॉटेलमधून पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं. ही कारवाई केली आहे. दिल्लीवरून परतल्यानंतर कासले पुण्यामध्ये मुक्कामी होता. पुणे विमानतळावरती आल्यानंतर रणजित कासलेने पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले होते. पुणे पोलिसांकडे सरेंडर होणार असल्याचं कासलेनं सांगितलं होतं. तर शरण येण्यापूर्वी कासलेचे आरोप सुरू होते. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेकडून आरोपांचं सत्र सुरू आहे. पुण्यामध्ये आलेल्या कासलेने पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्यात. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दारात झाल्याचं त्याने म्हटलंय. तसंच मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यात 10 लाख रुपये आले, जे वाल्मिक कराडच्या कंपनीतून आले असल्याचा दावा कासलेनं केलेला आहे. धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असून EVM जवळ न थांबण्यासाठी मला 10 लाख रुपये दिले गेले, असा खळबळजनक आरोप सुद्धा कासलेनं केलेला आहे. दरम्यान माझ्याकडे पुरावे असून मी सर्व गोष्टी उघड करण्यासाठी आलो असल्याचं यावेळेला रणजित कासलेनं म्हटलंय. तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये. हो बोललो 10 करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5,000 करोडचा मालक. त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते. तेव्हा मला ऑफर आली. इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात. त्या ठिकाणी पार्टी सुरू होते. आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा. मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला, पहिला प्रश्न. निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले मला आराम दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या कायमच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबू मामा कन्स्ट्रक्शन. तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी. जर सोडले तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं. एक मोठी बातमी. सातत्यानं वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चाप लावण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटेंचे अधिकार यांनी स्वतःकडे घेतलेत आणि त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कोकाटे यांना न्यायालयानं एका प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे आणि त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विरोधक करतायत. तर दुसरीकडे सातत्यानं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करून कोकाटे त्यांच्या पक्षाला आणि महायुतीला अडचणीत आणतायत. स्वीय सहाय्यकाच्या नियुक्त्यांचे अधिकार सुद्धा मंत्र्यांना नसल्याचं वक्तव्य करून कोकाटे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कृषी खात्याकडे लक्ष वळवलं असल्याचं दिसतंय. कृषी खात्यांमधील बदल्या आणि अन्य कामांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी फडणवीस यांच्याकडे आल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी बदल्यांच्या तक्रारींकडे प्राधान्यानं लक्ष दिलेलं आहे.